नमस्कार. नमस्कार काका, तुमचं नाव सांगा. मधुकर सुखदेव खरात, गाव सिंधी. बर. हे मिरची तुमचं शेत आहे. हो. मिरचीची लागवड करून किती झाले? ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यामध्ये. बर. आतापर्यंत तुम्ही किती तोडे तोडले याचे? 7 तोडे आपण 7 तोडे. पहिला तोडा तुमचा सुरुवात किती पासून झालेली आहे? 6 किलो पासून झालेली. 6 किलो पासून. आणि आता तुम्ही जो आज तोडा तोडत आहे ते अपेक्षित तोडा तुम्हाला कितीचा येणार आहे? 2.5 क्विंटलचा अपेक्षित. 2.5 क्विंटलचा. आणि आता भाव पण चांगले आहेत. 50 रुपये आज रोजी भाव आहेत. बरं, हे जे ही मिरची जी डेव्हलप झाली, पहिली गोष्ट म्हणजे या मिरचीची जात सांगा बरं, कोणती आहे? ही वैशाली ही जात आहे. कृषी तंत्र सीड या कंपनीची ही वैशाली ही जात आहे. ही मिरची किती दिवस चालते? ही 3 वर्ष चालणारी व्हेरायटी. 3 वर्ष चालणारी मिरची आहे. बर. आणि या मिरचीसाठी ट्रीटमेंट तुम्ही काय केली आतापर्यंत? आम्ही याच्यावर आरपीएस 76 ग्रॅन्युअल बी टाकलं. आणि आरपीएस 76 लिक्विडही फवारलं. म्हणजे आरपीएस 76 लिक्विड आणि आरपीएस 76 ग्रॅन्युअलचा तुम्ही उपयोग केलेला आहे. मग हा उपयोग केल्यानंतर तुम्हाला या मिरचीच्या क्वालिटीमध्ये काय फरक जाणवला? नाही, एकदम क्वालिटी एकदम चांगली आहे. आणि लाग पण भरपूर लागलेला आहे. मिरची भरपूर आहे. बर. आणि इतक्या उन्हाच्या याच्यामध्ये नेट शेड नसताना सुद्धा ही मिरची अशी नेट शेड पेक्षा चांगली आहे, टिकून आहे. आणि मिरच्यांची ही क्वालिटी आहे ही भरपूर चांगली आहे ना. मिरच्या भरपूर लागलेल्या आहेत, फुलं पण चालूच आहेत. बरोबर. तुमच्या हाती जे बॅक्टेरियाचे आहे हे बॅक्टेरियाचे आपण आतापर्यंत वापरलं नाही. आता आपण 15 दिवसानंतर पुन्हा याचा रिझल्ट बघू बॅक्टेरियाचा काय आहे. म्हणजे माल कंटिन्यू आणि चांगला येण्यासाठी आपण बॅक्टेरियाचा आता युज करणार आहे, जेणेकरून आपल्याला आता ही मिरची 3 वर्ष टिकवायची आहे. चांगली क्वालिटी शेवटपर्यंत आली पाहिजेत, शेवटपर्यंत माल चांगल्या क्वालिटीचा मिळाला पाहिजेत. आणि याच्यावर कोणता अटॅक आला नाही पाहिजेत. सगळे अन्नद्रव्य भेटले पाहिजेत. वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी तुम्ही जे म्हणता की पाणी सुद्धा कमी आहे, ते पाणी कमी असून सुद्धा ही मिरची एकदम चांगली क्वालिटीची आहे आणि उत्पन्नात वाढ होत आहे. आरपीएस 76 बद्दल माहिती तुम्हाला कोणी दिली?